अख्खा नाईट मला जागरण करायला लागतात। एकदा एलवडला पण कंप्लेंट करतो, 10 नंबरमध्ये कंप्लेंट करतो, ते लोक बोलतात इकडे करा तिकडे करा, फक्त धावपळच करतो आम्ही। पूर्ण नाईट जागरण करून पण पाणी भेटत नाही। 4 वर्ष होत चालले या पाण्याचा प्रॉब्लेम होतोय। कितींदा आम्ही कंप्लेंट्या दिल्यात, कितींदा आम्ही जाऊन आलोय। फक्त तेवढ्यापुरती म्हणतात। मध्ये तर आमच्या नळांना गटराचं पाणी येत होतं। हो, आम्ही त्याची सुद्धा कंप्लेंट दिलेली होती। तेव्हा कुठे जाऊन आमचे पाईप चेंज केले, ते पण आम्हाला पैसे भरावे लागले पाईपसाठी। हे पण लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी तर आवर्जून लक्ष द्यायला हवं आमच्याकडे। आमच्या मागण्या काय तुमच्याकडे विशेष नाही आहेत, ज्या नेहमीच्या रोजच्या मागण्या आहेत त्या पाण्याच्या मेन। आंदोलनाची गरज आहे, महिलांनी जागरूक होऊन BMCवर मोर्चा घ्यावा। लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता मी आलो आहे चुनाभट्टीमध्ये आणि या ठिकाणी पाहायला गेलो तर जी साधी गरज कोणत्याही माणसाची आहे ती म्हणजे पाणी, आणि हे पाणीच इथल्या नागरिकांना मिळत नाही आहे। पाणी येतं पण ते इतकं कमी दाबाने येतं की असं म्हटलं जातं की 3-3, 4-4 तास लागत आहेत 4 जणांचं कुटुंब असेल तर त्या ठिकाणी पाणी भरायला। प्रचंड अस्वस्थ आहेत इथले नागरिक। या ठिकाणी मोठा महिला वर्ग आहे जो आपल्याशी चर्चा करतो आहे, त्यांच्या समस्या आपल्याकडे मांडतो आहे। तर आपण बघूयात त्यांच्या समस्या नक्की काय आहेत त्या। चुनाभट्टीमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। आधी तर वेळेचा प्रॉब्लेम होताच, म्हणजे गेले 4-5 वर्ष चुनाभट्टीमध्ये काही भागामध्ये पहाटे 1 ते 3 पाणी येतं, 4 ते 5 पाणी येतं, त्यामुळे आधीच नागरिक त्रस्त होते। आणि त्यात आता 2-3 महिन्यापासून पाणी अजिबातच येत नाही आहे। पाण्याचं प्रेशर खूपच कमी झालेलं आहे। 3-4 महिने झालं पाणी नाही आम्हाला। आम्ही इकडं तिकडं नसतं कसं कसं करतोय पाण्यासाठी। मग किती माणसांनी जागायचं। सकाळचं पाणी येतं, कधी बी येतं, त्याचा टायमिंगच नाही। ती बी आलं तर कधी भांडं भरत नाही लवकर, एकदम बारीक पाणी येतं। मग काय करणार, सकाळी उठायला बी लागतं, आणखीन कामाला जाणारे असतात, काय करणार आहे। BMC वाले काय म्हणतात? तर BMC वाले कुठं आले ते, काय झालंय काय आलेच नाही चौकशी करायला। फक्त तेवढ्यापुरते आम्हाला बोलतात, सल्ला देतात, पण पाण्याची चौकशी कोणीही करत नाही। ते आम्हाला 3-4 महिने झालं पाणी कमी येते, टाक्या भरत नाही। 9चा टायमिंग देऊन 12 वाजता पाणी सोडतात। एवढा प्रेशर कमी आहे, प्रेशर जातो कुठं पाण्याचा, एवढा पाऊस पडतोय तरी पाणी कमी आहे चुनाभट्टीमध्ये। इलेक्शन मागताना 5-5 वेळा हात जोडतील आणि 5 वर्ष जनतेकडे बघणार नाही। काय अवस्था आहे जनतेची ही तरी बघा ना तुम्ही। गटर साफ करायला आम्हाला 10 वेळा माणसं बोलवायला लागतात। माणूस ठेवा ना तुम्ही महिनाभर। का नाही बोलणार? आम्हाला कंटाळा आलाय पाण्याचा। आम्ही एकतर सकाळी उठायचं किती वाजता डब्बा करायला, आमच्या मिस्टरांना डब्बे भेटत नाहीये, उपाशी जातात ते अशाने। राशन पुरवणार आहे का पगार पुरवणार आहे आम्हाला? 1,500 देतो म्हण झालं का? 3,000 वाढव म्हणावं त्याला आता 1,500च्या जागी। पाणी मिळत नाही आहे। 4 वाजता उठून बसावं लागते, पाण्याची वाट बघायला लागते, पण पाण्याचा एक थेंबही येत नाही आहे। सरकार काय करते, म्हणजे पाण्याच्या महिलांच्या समस्या सोडवायच्या, महिलांच्या समस्या फक्त वाढवतच चालले। याविषयी तक्रार वगैरे केली आपल्या? भरपूर झालं, तक्रार झाली, BMC ऑफिसमध्ये झालं, मोठमोठ्या ऑफिसर लोकांना भेटलं, बोलता येतं कोणी लक्ष घालत नाही आहे। फक्त BMC लोक हां बोलतात आणि पुढे सोडून देतात। लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो तेच चाललंय, फक्त कामाचा उपयोग करतंय सरकार, बाकी काही करत नाही आहे। सरकार फक्त कामाचा, महिलांचा उपयोग करतो, बाकी कशासाठी महिलांच्या समस्याचा प्रॉब्लेम कधीच त्यांनी सॉल्व्ह नाही केलं। खरं म्हणजे या ठिकाणी पाणी किती, म्हणजे सगळे म्हणतात की पाणी येत नाहीये, हो तेच। आम्ही पण डोंगरावरच राहतो, त्यामुळे सकाळी 4चा टायमिंग असतो, रात्री पण झोपायला उशीर, त्यामुळे सगळं आरोग्यावर एवढा परिणाम झाला आहे ना। झोप पूर्ण कंटिन्यू होत नाही आहे, सकाळी उठून डबे, मुलांची शाळेची घाई, त्यामुळे सगळ्यांच्या तब्येतीवर परिणाम। आणि एकतर वरती डोंगरावर राहतो, पहिला येत होतं व्यवस्थित आणि आता अजिबात नाही। 3 वर्ष झाले ना, 3 वर्ष आहे ना, हे आमचं डोंगरावरचं सगळंच आहे। पूर्ण 3 वर्ष काय, भरपूर वर्ष झाली। 3-4 वर्ष होत चालले या पाण्याचा प्रॉब्लेम होतोय। कितींदा आम्ही कंप्लेंट्या दिल्यात, कितींदा आम्ही जाऊन आलोय। फक्त तेवढ्यापुरती म्हणतात। मध्ये तर आमच्या नळांना गटराचं पाणी येत होतं। हो, आम्ही त्याची सुद्धा कंप्लेंट दिलेली होती। तेव्हा कुठे जाऊन आमचे पाईप चेंज केले, ते पण आम्हाला पैसे भरावे लागले पाईपसाठी, तरी आमच्या नळांना पाणी येत नाहीये। तेवढ्यापुरतीच येणार, तेवढ्यापुरतीच बोलणार, तेवढ्यापुरतीच पाहणार, बस संपला विषय त्यांचा। मग त्यातपुरते एवढाच, मग पुढे पण त्यांनी पूर्ण बोलतात ते पूर्ण करायला पाहिजे त्यांनी।
अशी आमची इच्छा आहे. तुम्ही हात जोडवायला येता की नाही आमच्याकडे मतदानाच्या वेळेस? 5 वर्षापूर्वी आमच्याकडे फक्त बघता, नंतर मग पाठ फिरवता. मग तसं करू नका. बोलताय ते पूर्ण करा. पाठिंबा जनता तुम्हाला नेहमी देणार. हे आश्वासन पूर्ण करा. बोलताय ते सगळं. बाकी आम्हाला पाण्याची सोय झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे. खूप आम्ही कष्ट करतो पाण्यासाठी. सगळ्यांना त्रास होतो पाण्यासाठी. मुलांची त्रास होतो, आईवडिलांना त्रास होतो आहे, कामगार जाणं त्यांना त्रास होतो आहे. तो तसं व्हायला नाही पाहिजे. सगळ्यांनी सुखरूप व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि ती दखल तुम्ही घ्याच, ही आमचं कळकळीची विनंती आहे. आंदोलनाची गरज आहे. महिलांनी जागरूक होऊन BMCवर मोर्चा घ्यावा आणि आमच्या पाण्याची सोय त्यांनी करावी. नाहीतर आंदोलन हे मोठं प्रचार करून आम्ही ते पुढचा मार्ग निवडू. सारखं पैसे भरून पाणी घ्यावं, पण पाणीच्या अख्खा नाईट मला जागरण करायला लागतात. एकदा एलवडला पण कंप्लेंट करतो, 10 नंबरमध्ये कंप्लेंट करतो. ते लोकांना बोलतात इकडे करा तिकडे करा. फक्त धावपळच करतो आम्ही. पूर्ण नाईट जागरण करून पण पाणी भेटत नाही. मला पाण्याची सोय पाहिजे. दुसरं काय नाही दिलं तरी चालेल, पण पाण्याची सोय पाहिजे. तर आपण बघितलं की इथले सर्वच जे नागरिक आहेत, खास करून महिला जे आपल्याशी बोलल्या, सगळ्यांचं म्हणणं इतकंच आहे की आम्हाला पाणी हवं आहे, जी आमची मूलभूत गरज आहे. खरंच पाण्याशिवाय राहू शकतच नाही आपण. त्यात मुंबईत इतका पाऊस पडला आहे, म्हणजे ह्या वर्षी आपण बघितलं मे महिन्यात पाऊस सुरू झाला, तो अजूनपर्यंत सुरू आहे. असं असतानाही चुनाभट्टीमध्ये आपण बघतो आहे पाण्याची समस्या आहे. महानगरपालिका प्रशासन म्हणा की कोणीही म्हणा, यांच्या ह्या प्रश्नाकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे पाणी आहे त्यांना मिळो अशी अपेक्षा करूया. कारण की खरंच जर पाहायला गेलो, जर एका कुटुंबाला इतका वेळ लागत असेल पाणी भरण्यासाठी, तर खरंच ही शोकांतिका आहे. अशा वेळेस यांच्या या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने बघितलं जाईल अशी अपेक्षा करूया. बघत रहा लोकमत मुंबई.